अयोध्येचं राम मंदिर भारताच्या प्राचीन इतिहासाचं आधुनिक मूर्त स्वरूप। आज अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण झालं। कोणतंही मंदिर पूर्ण होण्यासाठी तो ध्वजारोहण विधी असतो, तो आज अयोध्येमध्ये पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकला। श्रीरामाचं मंदिर हा या देशाचा फक्त आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक इतिहास नाहीये, तो या देशाचा सामाजिक आणि राजकीय इतिहासही आहे। स्वतंत्र भारताचा राजकीय इतिहास, विशेषतः 1990 नंतरचा इतिहास हा राम मंदिराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। राम मंदिराबद्दलची मागणी, त्यानंतर त्या मागणीचं सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये झालेलं रूपांतर, प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, त्यानंतर प्रत्यक्षात आलेलं राम मंदिर हा इतिहास फक्त काही वर्षांचा नाहीये, तर करोडो भारतीयांच्या भावनांचा इतिहास आहे। राम मंदिराचं भूमिपूजन, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आणि आजचा ध्वजारोहणाचा सोहळा हे तीनही प्रमुख कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते पार पडले, आणि तेही ते पंतप्रधानपदी असतानाच। हाही या संपूर्ण मंदिर निर्माणातला एक वेगळा योगायोग। राम मंदिर हा भाजपच्या राजकारणातलाही महत्त्वाचा मुद्दा राहिला। राम मंदिर पूर्ण करणं हे भाजपच्या प्रमुख राजकीय उद्दिष्टांपैकी एक होतं, आणि भाजपचेच पंतप्रधान असताना ते उद्दिष्ट पूर्णही झालं। राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू झालेलं राजकारण हे मंदिर पूर्ण झाल्यावरही थांबेल अशी अपेक्षा नाहीये। पण एकीकडे हे सगळं होत असतानाच दुसरीकडे अयोध्येतलं राम मंदिर हे आता लाखो भारतीयांसाठी महत्त्वाचं तीर्थस्थळही बनलंय। दर महिन्याला देशभरातले लाखो भाविक, देशभरातलेच कशाला, देशाच्या बाहेरूनही येणारे लाखो भाविक दर्शनासाठी अयोध्येला पोहोचतात, आणि या सगळ्यांसाठी आज हे मंदिर पूर्ण होण्याची भावना सुखावणारी आहे। अयोध्येच्या राम मंदिराबद्दल आज बोलणारच आहोत, पण त्या अगोदर पाहूयात एक खास रिपोर्ट। रामाची नगरी अयोध्या आज सर्व दूर फुलांनी सजली होती आणि उत्साहानं गजबजली होती, कारण गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न आज अयोध्येमध्ये पूर्ण झालं। अयोध्येमधलं श्रीरामाचं मंदिर आज पूर्ण झालं। हे मंदिर पूर्ण होण्यासाठीचा धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला। आज अयोध्या नगरी भारत की सांस्कृतिक चेतना के एक और उत्कर्ष बिंदु की साक्षी बन रही है। आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय है। हर राम भक्त के हृदय में अद्वितीय संतोष है। 5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येतील श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालं। त्यानंतर मंदिराच्या कामाला सुरुवात झाली। या मंदिराचं काम करताना त्याची शैली, त्याची सजावट, मंदिरामधील मूर्ती या सगळ्यामध्ये भारतीय परंपरा, भारताचा इतिहास आणि भारताची संस्कृती या सगळ्याचा मिलाफ साधण्यात आला। देशातील आणि देशाबाहेरीलही करोडो भारतीयांनी राम मंदिरासाठी देणगी दिली। त्याच देणगीतून हे मंदिर उभं राहिलं। 22 जानेवारी 2024 ला या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। ही प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाही मंदिराचं काम पूर्ण झालं नव्हतं, पण 2025 मध्ये मंदिराचं काम पूर्ण झालं आणि आज मंदिरावर धर्मध्वजा फडकली। कभी अयोध्या विकास के पैमानों में बहुत पीछे थी, आज अयोध्या नगरी यूपी के अग्रणी शहरों में से एक बन रही है। साथियों, 21वीं सदी का आने वाला समय बहुत महत्वपूर्ण है। आजादी के बाद के 70 साल में भारत विश्व की 11वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंदिरावर हा ध्वज फडकावला। 161 फूट उंच शिखरावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा ध्वज आज फडकला। यावेळेस नरेंद्र मोदींसोबत RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही उपस्थित होते। वैदिक शास्त्रांनुसार मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा म्हणजेच भगवा पताका फडकवणं अनिवार्य आहे।
हा ध्वज देवतेची उपस्थिती, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानला जातो. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही काळानंतर हा विधी पार पडतो. अयोध्येतल्या आजच्या या सोहळ्यानंतर करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.